करगटेवरी देवनिया करगटेवरी देवनिया चरते हुए देवरी करगटेवरी देवनिया करगटेवरी देवनिया सुंदर तेरा नभु मेरी देवरी करगटेवरी देवनिया करगटेवरी देवनिया तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर हार गळा काचे पितांबर आवडेने रांजर हे तिरान आवडेने रांजर हे तिरान आवडेने रांजर हे मकर कुंडले गणपती द्रवणी कंठी कौतुमाने विराजित कंठी कौतुमाने विराजित मकर कुंडले गणपती द्रवणी कंठी कौतुमाने विराजित तुळसी हार गळा काचे पितांबर
हरी हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता रूप पाहता लोचनी सुख झाले मोसंजनी रूप पाहता लोचनी सुख झाले मोसंजनी रूप पाहता लोचनी सुख झाले मोसंजनी सुख झाले दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा
शृंगार कुमारी हरे भक्त हरे भक्त सद्गुरु गंगा गिरिजी महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। विठ्ठल 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 जय हो। भोळे भावी कहे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे म्हणून या चिंता नाही आम्हाला नभो गर्भवासा जन्म घेणे आपोलिया इच्छा आपोलिया इच्छा करू गधारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखे म्हणून या चिंता नाही आम्हादासा नभो गर्भवासा जन्म घेणे तुका म्हणे आम्हा देवाचा संगात नाही विसंबत म्हणून या चिंता नाही आम्हादासा नभो गर्भवासा जन्म घेणे विठ्ठल विठ्ठल जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा
प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम विठल जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते याला ट्रबल द्या गेंद वाढवा याचा बेस कमी करा हॅलो 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 जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद गीती श्रुती धन्य झाल्या तुझे गुण गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता हे दुःख भंजन मारुत नंदन सुनलो मारी पुकार पवन सुत बिनते वारंवा पवन सुत बिनते वारंवा हे दुःख भंजन मारुत नंदन सुनलो मारी पुकार पवन सुत बिनते अष्ट सिद्धि नव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम क्या काज सवारे सिया राम क्या काज सवारे कर लो मेरा उद्धार पवन
मुक्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाचे श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा श्री संताची माता संताची माथा चरणावरी श्री संताची माथा श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी कष्टांग हे करी दंडवत कष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावाला सांभाळा उतारे विश्रांती पावाला सांभाळा उतारे श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत करी दंडवत साष्टांग करी मोबाईलवर लावून घ्या मोबाईलच्या स्वरात पेटी बंद राहते. हा लय कडक आहे ती अरे भोंगी बंद कमी कर ना तू. नाही कमी नको कमी कर. स्वर लावा म्हणजे आज आली लागली पंचायती करायची क्वालिटी नको वाटायला तसं. हॅलो हॅलो भुंगे कमी कर अजून कमी कर भुंगे आमचे. हॅलो हॅलो लेट नको ठेव लेट नको ठेव. इफेक्ट राहून दे ना इफेक्ट राहून दे. दिल्ली मुंबई दिल्लीला काय चालेल. सेवे लागी सेवक झालो लागलो तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे म्हणून या चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेणे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय चैतन्य भूषण पाषांड दूषण कथामृत अषण जिजाऊ रमण देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि भगवत भक्तानं केलेल्या भगवत भक्तीचं फल प्रतिपादन करणारा अभंग सेवे करता निवडलाय. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुम्ही म्हणाल ताई कोण जगद्गुरु तुकोबाराय की त्या तुकोबारायांनी आम्हाला आमचं भगवत भक्तानं केलेल्या भगवत भक्तीचं फल प्रतिपादन करावं. कोण जगद्गुरु तुकोबाराय? त्या जगद्गुरु तुकोबाराय कोण होते तुम्ही आम्हाला सांगाल का? तर ऐका, ज्या जगद्गुरु तुकोबारायांचं सदैव वैकुंठ गमन झालं, ज्यांना वारकरी संप्रदायाचा कळस म्हटलं जातं, ज्या जगद्गुरु तुकोबारांना पाहिल्यानंतर यम सुद्धा चळा चळा कापतात, ही माझ्या जगद्गुरु तुकोबारांची उंची आहे. तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. नाही का कोण तुकोबार आहे? ज्या तुकोबारांना पाहिल्यानंतर यम सुद्धा चळाचळा कापतात. ही माझ्या जगद्गुरु तुकोबारांची उंची आणि त्या तुकोबारांचा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडलाय की ज्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे भगवत भक्तानं केलेल्या भगवत भक्तीचं फल प्रतिपादन करतायत. अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. आपल्या गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी मौजे मढी बुद्रुक कोळगाव पाटी येथे चालू असणारा सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच वैकुंठवासी परमपूजनीय आदरणीय पोपटगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच परमपूजनीय रमेशगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण सोहळा असा चालू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहातील आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने टाळकरी माळकरी गायनाचार्य मृदुंगाचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत माझ्या वाट्याला आली. दादा माझं भाग्य समजते ज्यांच्यामुळे मला इथं येण्याचा योग आला असे आपण समस्त संपूर्ण गावकरी मंडळी. आता सर्वांचं काय नाव घेत नाही पण तुम्ही सर्वच मंडळी त्याचबरोबर आमचे आदरणीय हरिभक्तपरायण धीरज महाराज त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचले आणि सेवा करण्याची संधी मला तुम्ही दिली त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता मी प्रवृत्त. विठ्ठल कैवल्य तेजोनिधी भगवान श्री नणोबाराय जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून तुम्हा जमलेल्या मायबाप शत्रुजनांच्या चरणी अभिवादन करून भगवान ग्रामदेवतेला वंदन करून माझ्या आई वडिलांच्या चरणी वंदन करून सेवेला सुरुवात करते. विठ्ठल या भंगावरती मी व्यर्थ अनर्थ खोट करणा पाटव दोषानं युक्त असणार भ्रमप्रमाद विप्रळीचा निर्माण करणार शक्यतो बोलणार नाही. पण मानवी बुद्धी आहे आणि मानवी बुद्धीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष असू शकतात. पाण्याचे दोष आहेत, अन्नाचे दोष आहेत, वस्त्राचे दोष आहेत, राहत्या घराचे दोष आहेत, संगतीचे दोष आहेत. असे अनेक प्रकारचे दोष तुमच्या माझ्या बुद्धीच्या ठिकाणी असू शकतात. म्हणून सर्व शास्त्राचं निराकरण करणं मानवी बुद्धीला शक्य नाही. म्हणूनच मी सांगणारा अभंगाचा अर्थ यथार्थ असाच असेल असा माझा दावा नाही, अशी माझी आत्मप्रौढी नाही, असा माझा अहंकारही नाही. कारण जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगाची सर्वाशान उकल होईल असा कोणताही जाणता वक्ता आता बोलू लागलाय. कारण ते अभंग त्या अभंगाच्या ठिकाणी असणारे भाव वेगवेगळ्या वक्त्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रदर्शन दाखवतात. कारण दादा ती शब्द अमर आहे, चिरंतर आहे. एखाद्या वक्त्याला एखादा अभंग तसा दिसला मग तो दुसऱ्यालाही तसाच दिसावा असा दुराग्रह करण्याचं काहीच कारण येत नाही. कारण भगवंताच्या स्वरूपाबद्दल आपण निश्चित असं काही बोलू शकत नाही. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. देवाच्या संबंधानं कुणी त्याचा रंग त्याचं रूप किंवा त्याचा आकार असाच आहे असं सांगू शकत नाही. त्याच पद्धतीनं माझ्या जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगाच्या अर्थासंबंधी सुद्धा मतभेद असण्याचा संभव आहे. पण सांगू मला तरी असं वाटतं ते तसंच असणं योग्य आहे. कारण तुकोबारांचे अभंग किंवा त्यांचं तत्वज्ञान हे जर आपल्या जसंच्या तसं आकलनात आलं तर मला तरी असं वाटतं आपण माणसंच राहायचं नाही. मग महाराज आपण जनावर होऊ असं मला म्हणायचं नाही, पण आपण त्या पात्रतेला जाऊ आणि मग आपल्याला काय त्या शब्दांचं महिमान कळेल. तुकोबाराय स्वतः सांगतात, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, 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 तुका म्हणे अंगे व्हावे
झाली म्हैस गाय बफू दुधड झाली झाली म्हैस गाय बफू दुधड झाली झाली म्हैस गाय बफू दुधड झाली झाली म्हैस गाय झाली म्हैस गाय बफू दुधड झाली झाली म्हैस गाय झाली म्हैस गाय बफू दुधड झाली झाली म्हैस म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. मग आपण त्या पात्रतेपर्यंत जाणं महत्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्ही आम्ही त्या पात्रतेपर्यंत जाऊन पोहोचू त्याच वेळेला तुम्हाला मला त्या शब्दांचं महिमान कळेल. मग तोपर्यंत काहीच करायचं नाही का? एखादा मृदुंगाचार्य सुंदर मृदुंग वाजवत असेल, दुसऱ्या मृदुंग वाजवणारानं त्याला पाहिलं की त्याला असं वाटतं रे आपण उगीचच मृदुंग वाजवतो, पण दादा प्रत्येकाचं मृदुंग वाजवणं हे ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार बरोबर आहे. एखादा गायक सुंदर गायन करत असेल, एखादा कीर्तनकार सुंदर कीर्तन करत असेल, दुसऱ्या कीर्तनकारानं त्याला पाहिलं की त्याला असं वाटतं रे आपण उगीचच कीर्तन करतो, पण दादा प्रत्येकाचं कीर्तन करणं हे ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार बरोबर आहे. माऊली म्हणतात असं पाय मोडून बसायचं नाही. राजहंसाचे चालणे भूतळी झाली आशाने आणि काय कोणे चालवेची न. राजहंसाचे चालणे भूतळी झाली आशाने आणि काय कोणे चालवेची न. गरुड आपले पंख पसरून आकाशात दूरवर उडत असेल, मग चिमण्यांनी काय उडायचंच नाही का? त्यांनी उडायचं, पण आपली क्षमता किती आहे यावर अवलंबून आहे. पंख किती मोठे आहेत हा फक्त डामडौल झाला. ज्याच्या जीवच नाही तो काय भरारी घेणार हो? तो दृष्टिकोन महत्वाचा आहे. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांच्या अभंगाचे लढिवाळपणा करण्याचा अधिकार सर्वांनाच देऊन टाकलेला आहे. मात्र एक आहे, तुकोबरायांच्या अभंगाची लढिवाळपणा जर करायचाच असेल तर मी जाणीवपूर्वक एक वाक्य बोलेल, काही अंशी तरी आपलं जीवन उद्ध्वस्त करायची तयारी आपल्या जीवनामध्ये ठेवावी लागते. विढल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा भगवत भक्ताने केलेल्या भगवत भक्तीचा फल प्रतिपादन करतायत. महाराज म्हणतायत मी ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करतो तो माझा भगवान परमात्मा भोळा, भाविक, जुनाट आणि चांगला. भक्ती भावाने भक्ती प्रेमाने आम्ही त्याला जसा बनवू तसा तो होतो का हो? भक्ती भावाने भक्ती प्रेमाने तुम्ही त्याला जसा बनवलाय तसा होऊन तो काय करतो? तर भक्ती भावाने आणि भक्ती प्रेमाने आम्ही त्याला जसा बनवलाय तसा होऊन तो भक्ताच्या जीवनातल्या चिंता दूर करतो, चिंतेचं निवारण करतो, चिंता हरण करतो का हो महाराज? तुम्ही तर निश्चिंत आणि निर्भय आहात. मग निश्चिंत आणि निर्भय झालेले तुम्ही संत मंडळी या दुःखरूपी मृत्यू लोकात नेमकं करताय काय? याच्यावर तुकोबराय उत्तर देतात की निश्चिंत आणि निर्भय झालेले आम्ही संत मंडळी या दुःखरूपी मृत्यू लोकात आलोय, येतोय, पुढेही येणार आहे. भक्तीचा डांगोरा आम्ही पिटलाय, पिटतोय, पुढेही पिटणार आहे आणि सर्वकालीन सर्व सुखाचा उपभोग घेतला, घेतो, घेणार आहे का हो महाराज? तुम्हाला हे सर्व शक्य होतं कसं? महाराज म्हणतात भक्तीची परिसीमा होते, भक्ती अति टोकाला जाऊन पोहोचते. अरे त्या योगाने देव आमचा होतोय, आम्ही देवाचे होतोय, देवात्व आमच्यात कुठल्याही प्रकारचा विसंब उरत नाही. त्याचं कारण आहे त्या प्रभूच्या शक्ती सामर्थ्यावर आम्ही या दुःखरूपी मृत्यू लोकात आलोय, भक्तीचा डांगोरा पिटलाय. त्यामुळे जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची चिंता असूच शकत नाही. त्याचं कारण आहे
हा भक्तीतून प्राप्त झालेल्या स्थितीचा आनंद आहे. विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता महिला मंडळ झोपायला अजिबात हरकत माणसाने भगवंताची भक्ती केली की निश्चित त्याला 4 प्रकारचे फलाची प्राप्ती होते. निश्चिंतता, निर्भयता, स्वतंत्रता आणि सुखरूपता. अनन्य भक्ताची भक्ती करणारा जो भगवंताचा भक्त आहे त्याच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची चिंता असूच शकत नाही. म्हणजेच तो निश्चिंत आहे. ज्या गर्भवासाचं दुःख आपल्याला संत सांगतायत, संतच काय सगळे ग्रंथ सांगतायत, गर्भवासम समम दुःख न भूतो न भविष्यते, त्या गर्भवासाचं भयही त्याला उरलेलं नाही. म्हणजेच तो निर्भय आहे. या मृत्यू लोकात जगत असताना तो कुणाच्याही पारतंत्र्यात जगत नाही. म्हणजेच तो स्वतंत्र आहे. आणि याच मृत्यू लोकात त्याला किंचितही दुःख भोगावं लागत नाही. म्हणजेच तो सुखरूप आहे. अर्थात निश्चिंतता, निर्भयता, स्वतंत्रता आणि सुखरूपता हा भक्तीतून प्राप्त झालेल्या स्थितीचा आनंद आहे. विठ्ठल माणसाने आपलं जीवन निश्चिंत होण्याकरता, निर्भय होण्याकरता, स्वतंत्र होण्याकरता आणि सुखरूप होण्याकरता जीवनामध्ये आवश्यक ती साधना करणं महत्वाचं आहे. मंडपात बसलेल्या पैकी जर कोणाला वाटत असेल आपलं जीवन निश्चिंत असावं, निर्भय असावं, स्वतंत्र असावं, सुखरूप असावं, मंडपात बसलेल्या पैकी जर कोणाला वाटत असेल तर माणसानं आवश्यक ती साधना करणं महत्वाचं आहे. कारण नको ती साधना केली की नको तेच दुःख आपल्या पदरामध्ये पडत असतं. एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे, त्याचं कुटुंब कधी निश्चिंत, निर्भय, स्वतंत्र आणि सुखरूप असू शकतं का हो? एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे, त्याचं कुटुंब कधी निश्चिंत, निर्भय, स्वतंत्र आणि सुखरूप असूच शकत नाही. मी तर असं ऐकलं महाराज, आपल्या महाराष्ट्रामध्ये रोज 900 टँकर दारू लागते. मला वाटलं कदाचित पाण्याबद्दल बोलतात की काय. पण ज्या महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु तुकोबराय आहेत, ज्या महाराष्ट्रामध्ये शांती ब्रह्मनाथ महाराज आहेत, ज्या महाराष्ट्रामध्ये माझ्या माऊलीसारखे संत आहेत, ज्या महाराष्ट्रामध्ये सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज या साधू संतांसारखे संत आहेत, आणि त्या महाराष्ट्रात आमच्या पोपटगिरी बाबासारखे संत आहेत, आणि त्या महाराष्ट्रामध्ये जर रोज 900 टँकर दारू लागत असेल तर मला तरी असं वाटतं आपल्या या महाराष्ट्राचं फार मोठं दुर्भाग्य आहे. दारू पिणारा व्यक्ती दारू पितो, विकणारा मनुष्य तुम्ही कधी दारू पिताना पाहिला का? अय मडी, दारू पिणारा व्यक्ती दारू पितो, विकणारा मनुष्य तुम्ही कधी दारू पिताना पाहिला का? मी इकडे विचारते कारण इकडे अनुभव नाही ना. नुसते टुळू 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 माझ्याकडे पाहते. बोला ना. दारू पिणारा व्यक्ती दारू पितो, विकणारा मनुष्य तुम्ही कधी दारू पिताना पाहिला का? वस्तू एकच आहे, फक्त विकणाऱ्याला वर्म कळाला म्हणून श्रीमंत झाला, सुखरूप झाला, आणि पिणाऱ्यानं तीच वस्तू आपल्या खिशातले पैसे दिले, खरेदी केली आणि आपलं जीवन उद्ध्वस्त करून घेतलं. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया क्या किया क्या किया जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे
क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया. नको ती साधना केली की नको तेच दुःख आपल्या पदरामध्ये पडत असतं. म्हणून माणसानं जीवन जगत असताना आवश्यक ती साधना करणं महत्वाचं आहे. नको ती साधना केली की नको तेच दुःख आपल्या पदरामध्ये पडत असतं. म्हणून आवश्यक ती साधना करणं महत्वाचं आहे. मग तुकोबाराय प्रश्न करतात कार्याला एका भक्ती करताना तुम्ही मग त्या भक्तीचं तेज तुमच्या तोंडावर दिसत का नाही. तुमचे चेहरे असे सुकलेत का. तुम्हाला नेमकं झालं काय. फोडीली गौरी तैसे दिसे तोंडावरी. मी नाही म्हणत महाराज म्हणतात फोडीली गौरी तैसे दिसे तोंडावरी. का हो तुम्ही भक्ती करता मग त्या भक्तीचं तेज तुमच्या तोंडावर दिसत का नाही. तुमचे चेहरे असे सुकलेत का. पण थोडंसं चिंतन केलं की असं लक्षात येतं की खऱ्या भगवंताच्या भक्तीमध्ये रंगलेला जो भगवंताचा भक्त आहे त्याचा चेहरा नेहमी नुकत्याच उमललेल्या कमळाच्या फुलासारखा प्रसन्न प्रफुल्ल आणि टवटवीत दिसला पाहिजे. त्याच्याकडे पाहिलं की आपल्याला आनंद वाटला पाहिजे. त्याच्या भक्तीचं तेज आपल्या अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. मग तुकोबाराय म्हणतात भक्ती करताना तुम्ही पण थोडंसं चिंतन केलं की असं लक्षात आलं मी बोललेलं कळतं ना तुम्हाला. तुम्ही नुसते टुळू टुळू टुळू. तुम्हाला मी येडी दिसते का. हा मी बोललेलं कळतं ना. हा म्हणते आमच्याकडं लेकरं 1-1.5 वर्षाचे झाले की लगेच बोलतात तुम्ही एवढाले झाले. बोला बोललात तर आजचं कीर्तन होईल बरं का. हा तुम्हाला कळतं की नाही मला कळायला पाहिजे ना. हा कधी जर एसटी स्टँडवर गेले असाल तर पहा त्या एसटी स्टँडवर 1000 जातीचे लोक असतात. किती किती 1000 जातीचे लोक एसटी स्टँडवर असतात. आणि त्याच एसटी स्टँडवर कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये एखादा ब्रह्मचारी कीर्तनकार उभा असतो. मग 1000 जातीचे चेहरे वेगळे आणि एका ब्रह्मचारी कीर्तनकाराचा चेहरा वेगळा. फरक जाणवणार तुम्हाला नाही का. 1000 जातीचे चेहरे वेगळे आणि एका ब्रह्मचारी कीर्तनकाराचा चेहरा वेगळा. पण तुमच्यातले काही काही डोकेबाज म्हणतील महाराजांना रोज चांगलं चांगलं खायला भेटतं. अहो पण त्या ठिकाणी असणारा भाव कसा आहे. खऱ्या भगवंताच्या भक्तीत रंगलेला भगवंताचा भक्त त्याचा चेहरा नेहमी नुकत्याच उमललेल्या कमळाच्या फुलासारखा प्रसन्न प्रफुल्ल आणि टवटवीत दिसला पाहिजे. तुकोबाराय म्हणता भक्ती करताना तुम्ही मग त्या भक्तीचं तेज तुमच्या तोंडावर दिसत का नाही. पण या मृत्यू लोकाचा असा नियम आहे. या मृत्यू लोकामध्ये आपल्याला 3 प्रकारचे वर्ग पाहायला मिळतात. पहिला जो देवाची भक्तीच करायला तयार नाही आपल्याला त्या वर्गाचा विचार आज या ठिकाणी करण्याची गरज अजिबात. तुम्ही बोला नाही तर मी घरी जाईन. एक वर्ग असा आहे की जो देवाची भक्तीच करायला तयार नाही आपल्याला त्याचा विचार आज या ठिकाणी करण्याची गरज अजिबात नाही. या मृत्यू लोकात असा एक वर्ग आहे की जो देवाची भक्ती अहोरात्र करतो आणि प्राप्तीला मुक्त होतो. आपल्याला त्याही वर्गाचा विचार आज या ठिकाणी करण्याची गरज अजिबात नाही. पण या मृत्यू लोकामध्ये असा एक वर्ग आहे की जो देवाची भक्ती अहोरात्र करतो पण प्राप्ती वाचून विन्मुख राहतो. प्राप्ती वाचून जीवन जगतो. मग याची भक्ती करणं नेमकं चुकतंय कुठं आपल्याला विचार करायचा आहे. हे जर समजलं नसेल तर पुढचं उदाहरण सांगेल. जो मुलगा कायमचा नापास आहे त्याचा विचार तुम्ही करू नका. जो मुलगा कायमचा पास आहे त्याचाही विचार तुम्ही करू नका. पण एखादा मुलगा पास होण्याकरता शाळेत जातोय अभ्यास करतोय वर्गपाठ लिहितोय गृहपाठ लिहितोय पुरवण्या जोडू जोडू 3-3 तास पेपर लिहितो पण रिझल्ट आणायला गेला की फर्स्ट क्लास मध्ये नापास होतो. मग याचा अभ्यास करणं नेमकं चुकतंय कुठं आपल्याला विचार करायचा आहे. हे जर समजलं नसेल तर त्याच्या पुढचं उदाहरण मी सांगेल. ज्याला रोगच झाला नाही त्याचा विचार तुम्ही करू नका. ज्याला रोग झाला पण त्या रोगापासून तो मुक्त झाला त्याचाही विचार तुम्ही करू नका. पण एखाद्याला रोग झाला आणि तो रोग बरा करण्याकरता तो दवाखान्यात गेला.
10 महिने ट्रीटमेंट घेतली, औषधं पाळली, घेतली, पथ्य पाळली, पण त्याला किंचितही गुण यायला तयार नाही. मग याचं ट्रीटमेंट घेणं नेमकं चुकतंय कुठं, आपल्याला विचार करायचा आहे. अजूनही नाही, मी त्याच्या पुढचं उदाहरण सांगेल. जो नावेतच बसला नाही त्याचा विचार तुम्ही करू नका. जो नावेत बसला पण त्यानं पहिलं तीर गाठलं त्याचाही विचार तुम्ही करू नका. पण एखादा मनुष्य रात्रीचे 12 वाजता नावेमध्ये बसलाय, पहाटेच्या 4 वाजेपर्यंत त्या मनुष्यानं नाव चालवली. हिवाळ्याचे दिवस असून सुद्धा त्याच्या अंगातून घाम निघाला, पण त्याची नाव काय पहिलं तरी जायला तयार नाही. मग याची नाव चालवणं नेमकं चुकतंय कुठं, आपल्याला विचार करायचा आहे. अहो आता तरी हो म्हणा, स्टॉप, संपला माझा सगळा. हा, मृत्यू लोकात असा एक वर्ग आहे जो देवाची भक्तीच करत नाही, त्याचा विचार करू नका. जो भक्ती करतो प्राप्तीला मुक्त होतो त्याचाही विचार करू नका. पण एक वर्ग असा आहे जो देवाची भक्ती अहोरात्र करतो, अहोरात्र करतो, अहोरात्र करतो, पण प्राप्ती वाचून विनमुख राहतोय, प्राप्ती वाचून जीवन जगतोय. मग तुकोबारा अशा साधकाला प्रश्न करतात, कारेल एका भक्ती करतो ना तू, मग त्या भक्तीचं तेज तुझ्या तोंडावर दिसत का नाही. त्यांच्यातलं एक जण उठून उभा राहिला, हात जोडले, विनंती केली, प्रभू तुकोबारायांना हात जोडतोय आणि विनंती करतोय, तुकोबाराय मी त्या आईची भक्ती केली. आई भवानी थोर जाणुनी तिजम्या उपासिले, हाती देऊनी परडी तिने मज भिकेसी लाविले, खुळा पांगुळा करुणी आपणा जवळी बैसिले, उदो अस्तुचे भरे गरगरा फिरे भूतवा बरे, तो मज व्यर्थ शिण वाटला तुझ म्या फुलबरा बांधला. त्यानं सांगितलं, महाराज मी त्या आईची भक्ती केली, आई भवानी थोर झाली, मी तिला भजायला गेलो आणि तिने काय केलं, तिला वाटलं गोर गोमटे तरण बांडे धड धाकट आहे, तिनं दिली ती परडी माझ्या हातात आणि सांगितलं 5 घरं जोगवा, हाती देवणी परडी तिने मज भिकेसी लाविले. आता मी गेलो असा येड बांबू, मी गेलो चांगले चांगले मोठे मोठे शल्के शल्के असे घरं मागून आणले. शल्के शल्के समजतात तुम्हाला, महिला मंडळ झोपल्या का काय, शल्के शल्के असे घरं मागून आणले, चांगला चांगला गरम गरम माल मागून आणला. आता आईला वाटलं याच्यामुळं आपल्याला चमचमीत खायला मिळतंय, याच्यामुळं आपल्याला गरमा गरम माल खायला मिळतोय, हा आपल्या जवळच राहिला पाहिजे, पळाला नाही पाहिजे, म्हणून तिने मला खरूज नाईटा करून कायमचा कोड फोडून ठेवला. खुळा पांगुळा करुणी आपणा जवळी बैसिले. दुसऱ्याला विचारलं, बाबा तू काय केलं, त्यानं सांगितलं मी खंडोबाची भक्ती केली, खंडोबासी नवस करुणी मुरळी होऊन बैसलो, आपुले जे का सके सज्जन ते विंचवणी बरी बरी ले, अभंग जवळजवळ सर्वांच्या पाठातला आहे. महाराज म्हणतात, अरे इथंच चुकलाय तुम्ही, तुमचं नेमकं काय चुकलं, 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका. अपूर्ण असणाऱ्या जीवानं पूर्ण होण्याकरता भगवंताची भक्ती करावी, जरूर करावी, अवश्य करावी, पण करत असताना ती परिपूर्णतम भगवान परमात्म्याची करावी, अनन्याची नको. विठ्ठल जो भक्ती करतो तो अपूर्ण आणि ज्याची भक्ती करतो तोही अपूर्ण. मग अपूर्ण उठला आणि अपूर्णाकडे मागत सुटला, हा अपूर्ण या अपूर्णाला काय देणार आहे, प्रश्नच आहे नाही का. का तुमच्याकडे असं आहे, मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शहाणा, अंधार अधिक अंधार बरोबर प्रकाश. बोला ना, तुमच्याकडे असंच आहे का. हा, मूर्ख अधिक मूर्ख बरोबर डबल मूर्ख आहे, अंधार अधिक अंधार बरोबर डबल अंधार आहे. मग अपूर्ण अधिक अपूर्ण अपूर्णच राहणार आहे, ते कधी पूर्ण होणार आहे का. मग तुकोबारा म्हणतात, अरे जी दैवते स्वतःची इच्छा पूर्ण करण्याकरता तुम्हाला फिरवतात, ती तुम्हाला काय देणार आहे, प्रश्नच आहे. सेंदरी हेंदरी दैवते कोण पूजती दूत गे, आपुल्या मोठा जिरणीचे मगती शिंदे अवतार. सेंदरी हेंदरी दैवते कोण पूजिती भूते खेते, आपुल्या पोटाची रडती मागती शीते अवदान. मग
त्यांच्यातल्या साधकांना काही तुकोबारांचे शब्द खपले नाही. उठून उभा राहिला. तुकोबार आहे, बस झालं. आमच्या देवतेला सेंद्र्या हेंद्र्या बराड्या अल्प बुद्धीत आजची शमका धमका थमका आमचा देव जसा असेल तसा असू द्या, पण तुम्ही ज्याची भक्ती करता तो तुमचा भगवान परमात्मा कसा? तुकोबारा म्हणतात मी ज्याची भक्ती करतो माझा भगवान परमात्मा तुमच्या भगवान परमात्मा सारखा मुळीच नाही. मान्य महाराज, तुमचा भगवान परमात्मा आमच्या भगवान परमात्मा सारखा नाही. पण का हो तुकोबारा आहे, तुमचा भगवान परमात्मा नेमका आहे तरी कसा सांगा? म्हणजे मंडन करा, हा शास्त्राचा नियम आहे. ज्याच्याकडे मंडनाचं ज्ञान आहे त्यानेच खंडन केलं पाहिजे. ज्याच्याकडे मंडनाचा अनुभव आहे त्यानेच खंडन केलं पाहिजे. नाही तर तुमचा सप्ताह चांगला चाललाय, कीर्तन सुद्धा चांगली चाललीत, पण आजच्या कीर्तनात आमचे धीरज महाराज सुंदर पख वाजवतात ना महाराज, ते काही बोल ना. हा, महाराज सुंदर पखवाज वाजवतात, पण आजच्या कीर्तनात मी असं म्हटलं, महाराज तुमचं पखवाज वाजवणं चुकलं. काय चुकलं असं म्हटल्यानंतर एवढ्या पब्लिक मध्ये अपमान झाला ना. पण आमचे महाराज चांगले आहेत बरं का, त्यांनी तो गिळून घेतला. मी दुसऱ्यांदा असं म्हटलं, महाराज तुमचं पखवाज वाजवणं चुकलं. मग काय त्यांना ते राहवलं नाही, त्यांनी तो पखवाज उचलला, माझ्या समोर आणून उभा केला आणि सांगितलं, काय हो ताई माझं पखवाज वाजवणं चुकलं. म्हटलं हो हो महाराज तुमचं पखवाज वाजवणं चुकलं. मग महाराज म्हणतात, ताई माझं वाजवताना जिथं चुकलं तिथं तुम्ही थोडं वाजून दाखवता का? म्हटलं हा मला काय येतंय, मग गपचिप कीर्तन कर ना, किती सोपं. हा, मला सांगायचंय काय, नीट लक्षपूर्वक ऐका. मी सांगितलं महाराज तुमचं पखवाज वाजवणं चुकलं, हे झालं माझ्या शब्दाद्वारे केलेलं महाराजांच्या वाजवण्याचं खंडन. त्यांनी सांगितलं तुम्ही थोडं वाजवून दाखवता का, म्हणजे मंडन करता का? शास्त्राचा नियम आहे, ज्याच्याकडे मंडनाचं ज्ञान आहे त्यांनीच खंडन केलं पाहिजे. महिला मंडळ समजलं का? आणखी सांगू, संसारी माणसाचा एक नित्याचा अनुभव, रोजचा अनुभव. एक जण सकाळी उठला, आंघोळ पांघोळ केली, चहा वगैरे घेतला आणि सायकलवर बसला. 10-20 किलोमीटर 2-3 गावाला आपला उद्योग पाहून आला. थकून गेला होता, दमून गेला होता. एक ग्लास पाणी सुद्धा कुठं पिला नव्हता. दारात आला आणि त्यानं दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवल्या बरोबर बायकोनं दरवाजा उघडला. आतमध्ये गेला, फॅनचं बटन दाबलं, कपडे काढले, टॉवेल गुंडाळा, बाथरूम मध्ये गेला, हातपाय तोंड धुतले. तोपर्यंत बायकोनं जेवणाचं ताट तयार केलं, पाट वगैरे मांडला. पाटाजवळ पाण्याचा तांब्या भरून ठेवला आणि बायको जवळच त्या ताटाजवळ बसली. तिला वाटलं आता जेवायला बसतील, आजची भाजी खूप सुंदर झाली म्हणतील, तेवढंच आपल्या संसारात सुख, दुसरं तरी काय आहे म्हणून बायको जवळच ताटाजवळ. आता हे दिवसभर उन्हात तानात वैतागलेलं गिऱ्हाईक जेवायला बसलं. पहिला घास घेतला, तोंडात घातला. अरे अशी कुठं भाजी असते का? बाई थोडीशी नर्वस झाली. त्यानं दुसरा घास घेतला, तोंडात घातला. अरे आज भाजी बिघडली. बाई आणखी थोडी नर्वस झाली. त्यानं तिसरा घास घेतला, तोंडात घातला आणि सांगितलं, अरे आज भाजी पारच बिघडली, अशी कुठं भाजी असते का? मग बाईचं टेम्परेचर 90च्या पुढं. इकडं जात का? ज्यांच्या इथं आलेले आहेत त्यांनी पाहून मान हलवा बरं का, नाही तर घरी गेल्यावर बेत पाहिजे तुमचा. पाय आदळत 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 स्वयंपाकघरात गेली. भाजीचं पातेलं उचललं, याच्या समोर आणून टन असंच आदळलं. तुम्हाला काय अनुभव आहे का? म्हणते का हो मी केलेली भाजी बिघडली? म्हटले हो हो तू केलेली भाजी बिघडली. मग ती म्हणते का हो माझ्याकडून भाजी करताना जिथं चुकली तिथं तुम्ही थोडी करून दाखवता का? तर म्हणते हा मला काय येतंय, मग गपचिप खाय ना, किती सोपं आहे. भाजी बिघडली म्हणणं सोपं आहे, महिला मंडळ जाणणं सोपं आहे का हो? भाजी बिघडली म्हणायला फार सोपं आहे, पण जाणायला फार अवघड आहे. भाजी बिघडली म्हणजे नेमकं काय झालं? भाजीत मीठ कमी पडलं का? तिखट कमी पडलं का? भाजीला फोडणी दिली नाही का? जिरे टाकले नाही का? मोहरी टाकली नाही का? लसूण टाकला नाही का? अरे भाजी सपक लागते का? अरे भाजी करपट लागते का? तो म्हणतो मला याच्यातलं काहीच कळत नाही. म्हटले मग खाय ना. त्यानं सांगितलं तू केलेली भाजी बिघडली. हे झालं त्याच्या शब्दाद्वारे केलेलं तिच्या भाजीचं खंडन. तिनं सांगितलं तुम्ही थोडी करून दाखवता का?
म्हणजे मंडन करता का? हा शास्त्राचा नियम आहे. साधकानं सांगितलं तुकोबार आहे, आतापर्यंत आमच्या देवतेचं खंडन झालं, आता तुमचा भगवान परमात्मा कसा ते सांगा, म्हणजे मंडन करा. तुकोबार म्हणतात माझा भगवान परमात्मा तुमच्या भगवान परमात्म्यासारखा मुळीच नाही. तैसा नोभे नारायण जगव्यापक जनार्दन, तुका म्हणे त्यांचे करा चिंतन, वंदू चरण येती समोळ. तैसा नोभे नारायण जगव्यापक जनार्दन, तुका म्हणे त्यांचे करा चिंतन, वंदू चरण येती सकळ सगळ. तैसा नोभे नारायण जगव्यापक जनार्दन, तुका म्हणे त्यांचे करा चिंतन, बंधू शरण येती सकळ. तैसा नोभे नारायण जगव्यापक जनार्दन, तुका म्हणे त्यांचे करा चिंतन, वंदू चरण येती सकळ. तैसा नोहे नारायण, तैसा नोहे नारायण जगव्यापक जनार्दन, तुका म्हणे त्यांचे करा चिंतन, वंदू चरण येती सकळ. महाराज म्हणतात माझा नारायण तैसा नव्हे, तैसा नोहे नारायण, तैसा नोहे नारायण. मग कैसा आहे नारायण? जग व्यापक जनार्दन, आणि तुका म्हणे त्याचे करा चिंतन, वंदू चरण येती सकळ. महाराज म्हणतात अरे मी ज्याची भक्ती करतो माझा भगवान परमात्मा तुमच्या भगवान परमात्म्यासारखा नाही. तुम्ही ज्याची भक्ती करता तो तुमचा भगवान परमात्मा भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता समर्थ नाही, तो अशक्तिमान आहे, अल्पज्ञ आहे. पण मी ज्याची भक्ती करतो तो माझा भगवान परमात्मा सर्वांतर्यामी आहे, सर्वज्ञ आहे. आणि सांगू माझा भगवान परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा काही माझा भगवान परमात्मा आहे. आणि उत्तर अर्धात त्याच्याबद्दल असं बोललं जातं की तो एक काम करण्याकरता येतो आणि जीवनात कोट्यावधी कामे करून जातो. हा परिपूर्णोत्तम भगवान परमात्मा. एक दाना शूरदाता, शूरदाता तोटी एक दाना शूरदाता, विठवरी जाती अबुले समाना, विठवरी जाती हो अबुले समाना, तोटी एक दाना शूरदाता, शूरदाता तोटी एक दाना शूरदाता, विटेवरी जाची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, हो तोची एक दान शूरदाता. माझा भगवान परमात्मा तुमच्या भगवान परमात्म्यासारखा मुळीच नाही. तो एक काम करण्याकरता येतो आणि जीवनात कोट्यावधी कामे करून जातो. हा परिपूर्णोत्तम भगवान परमात्म्याचा आविष्कार आहे. कृष्ण अवतारात भगवान परमात्म्यानं किती कामं केली, किती कामं केली. मी जर आत्ता सांगायला लागले ना, मला आता सांगणं शक्य नाही आणि तुम्हालाही ते आता ऐकणं शक्य नाही म्हणतात. हा सगळं सांगण्याकरता मला माहीत असावं आणि सगळं सांगूपर्यंत तुम्ही मंडपात आता सांगणं शक्य नाही. म्हणून तुकोबार म्हणतात अरे माझ्या भगवंताच्या लीलाचं गुणाचं वर्णन करण्याकरता पृथ्वीचा कागद, समुद्राची शाई आणि कल्पतरूची लेखणी जरी केली ना, अरे तरी ती कमीच पडेल. इतका माझा भगवान परमात्मा परिपूर्णोत्तम आहे, सर्वांतर्यामी आहे. साक्षात सरस्वती माता जरी त्याच्या गुणाचं लीलाचं वर्णन करण्याकरता बसली ना, तरी ती कमीच पडेल. इतका माझा भगवान परमात्मा परिपूर्णोत्तम आहे, सर्वांतर्यामी आहे, सर्वज्ञ आहे. ऐकणाऱ्या साधकानं तुकोबाराला हात जोडले. का हो तुकोबार आहे, मान्य आहे आम्हाला, आमचा भगवान परमात्मा भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता समर्थ नाही, अशक्तिमान आहे, अल्पज्ञ आहे. पण तुम्ही ज्याची भक्ती करताना हात जोडून विनंती करतो तो तुमचा भगवान परमात्मा नेमका आहे तरी कसा सांगा.
त्यावेळेला तुकोबाराय आपल्या उपास्याचं विशेष 4 प्रकारे वर्णन करतात। अभंगाचा प्रथम चरण। भोळे भाविक जुनाट चांगले 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 भोळे भाविक जुनाट एखादं प्रमाण आवडलं, एखादा शब्द आवडला तर निदान टाळ्या तर वाजिता बसल्या बसल्या। भोळे भाविक जुनाट चांगले भोळे भाविक जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे होय तैसे केले भक्ती भावे भक्ती भावे भक्ती भावे नाही का। माणसानं तुकोबाराय म्हणतात रे मी ज्याची भक्ती करतो तो माझा भगवान परमात्मा भोळा भाविक जुनाट आणि चांगला। आता तुमचा ऐकणाऱ्यांचा गैरसमज असा होईल यांचा देव खूप काहीतरी वेगळा, पण यांचा देव काय आहे म्हणे तर बोला ना, यांचा देव काय आहे म्हणे तर भोळा। तुकोबाराय म्हणतात अरे माझा भगवान परमात्मा भोळा जरी असला
तरी तो चतुरातला भोळा आहे. चतुरात शिरोमणी चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मानी चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सगळा मानी धन्य तो ती विठोबा. माझा भगवान परमात्मा भोळा आहे पण चतुरातला भोळा आहे. देव चतुर जाणोनी अंतर वरत तसे. भगवान परमात्मा भोळा पण चतुरातला भोळा. माणसामध्ये सुद्धा काही चतुर पाहायला मिळतात पण माणसाच्या चतुराईला सापेक्ष भाव आहे. दोन जर व्यक्ती असतील तर यांच्यापेक्षा हे चतुर असू शकतात किंवा यांच्यापेक्षा हे चतुर असू शकतात. असा सापेक्षपणा माणसाच्या चतुराईला आहे. दोन जर व्यक्ती असतील तर त्यांच्या एकापेक्षा एक चतुर असू शकतो. समजलं नसेल तर ऐकून जा. एकदा काय झालं, भारताचे 10 कॅबिनेट मंत्री अमेरिकेला गेले. मंत्री कळतात ना तुम्हाला? मंत्री तुमच्याकडे आहेत का? भारताचे 10 कॅबिनेट मंत्री अमेरिकेला गेले. प्रवासात दमले होते, थकले होते. त्या ठिकाणी विमानतळावर गेल्याच गाड्या तयार होत्या. गेले आणि गाडीत जाऊन बसले. गेस्ट हाऊसला गेले. गेस्ट हाऊसला गेल्या बरोबर हातपाय तोंड धुतले, केसातून कंगवे फिरवले, वॉश घेऊन फ्रेश झाले. इतक्यात अमेरिकेच्या मंत्र्यानं भारतीय मंत्र्याच्या नाश्त्या करता कांदा पोहे बनवले. कांदा पोहे समजता ना तुम्हाला? महिला मंडळ इंग्लंड मधून आल्या का काय? कांदा पोहे समजता ना तुम्हाला? हा, मग कांदा पोहे बनवले. पण आता अमेरिकेच्या मंत्र्यापुढे असा एक प्रश्न पडला की ते नेमकं द्यावेत कोणत्या डिश मध्ये. कारण कोणत्याही डिश मध्ये खायला धीरज महाराज ते काय कीर्तनकाराला कोणत्याही डिश मध्ये चालतं. अगदी जर्मलच्या ताटली दिलं तरी. आणि आता तर नवीनच डिश निघाल्या, कागदी डिश. देणारा म्हणतो तिकडच खा आणि तिकडच फेका. अमेरिकेच्या मंत्र्यानं थोड्या वेळ विचार केला आणि ठरवलं की चांदीच्या डिश मध्ये सोन्याचे चमचे घालून भारतीय मंत्र्या करता कांदा पोहे. ज्या वेळेला भारतीय मंत्र्यानं ते पाहिलं, भारतीय मंत्र्याच्या तोंडाला चळा पाणी सुटलं. पोहे पाहून नाही सुटलं, चमचे पाहून सुटलं. एक जण आपल्या शेजारच्याला डवसतो आणि विचारतोय, गणपतराव चमचे सोन्याचे दिसतायत. तो त्याला अशी कोपरगिरी घालतो, लेका दिसलं की खायला काय आपला भारत नाही, दिसलं की खाशील आणि आपल्या भारताचं नाव घालशील, पण त्याचा चमचा खायचा मोह काय जात? अजिबात जात नाही. त्याचं वाचन फार असतं. तो काय करतो, असे विनोद सांगायला सुरुवात करतो की सगळेच मंत्री पोट धरून असतात. थोडेसे डिले पडले की पुन्हा विनोद सांगतो, पुन्हा सगळेच मंत्री पोट धरून असतात. असा हसवतो आणि कोणाचंच लक्ष नाही हे पाहून एक सोन्याचा चमचा आपल्या कोटच्या खिशात. त्याला वाटतं आपल्याला काही कुणी पाहिलं नाही, पण त्याला त्याचाच शेजारचा दुसरा भारतीय मंत्री पाहतो. तो म्हणतो, तो मंत्री मी काय पोतराज आहे का? तो खातो मग मला का नको? कारण मंत्रीच ते. दिसलं की खाय. मंत्री काय काय खातात कीर्तनात सांगू का तुम्हाला आता? याने तरी हसून फसवलं, दुसऱ्यानं पाहता फसवलं महाराज. तो म्हणतो, हे पहा, आमचा भारत देश खूप कला गुणांसाठी संपन्न देश आहे. आमच्या भारतामध्ये खूप कलाकार मंडळी राहतात. आता अमेरिकेच्या मंत्र्याला कला हा नेमकं काय प्रकारे माहीतच नसतो. अमेरिकेचे मंत्री म्हणतात, कला हा नेमकं काय प्रकारे, आम्हाला काहीतरी समजून सांगाल का? आता हा तयारच असतो. हा म्हणतो, हे पहा, माझ्या हातामध्ये हा सोन्याचा चमचा आहे. दिसला का सर्वांना? दिसला? तुम्हाला बी चमच्याचा मोह झाला का काय? माझ्या हातात सोन्याचा चमचा, असं गृहीत धरा. या सोन्याच्या चमच्यावर मी मंत्र टाकणार, माझ्या कोटच्या खिशात ठेवणार.
माझ्या कोटच्या खिशात ठेवणार आणि झडती घेतली की तो त्या मंत्र्याच्या खिशात. ओय मी बोलेल का तर तुम्हाला. माझ्या हातातला चमचा माझ्या कोटच्या खिशात ठेवणार आणि झडती घेतली की तो त्या मंत्र्याच्या खिशात. हा याला म्हणतात माणसातले चतुर. माझा भगवान परमात्मा तुकोबारा म्हणतात माणसामध्ये चतुर आहेत पण माणसाच्या चतुराईला सापेक्ष भाव आहे. तसा माझा भगवान परमात्मा भोळा आहे पण चतुरातला भोळा आहे. तुका म्हणे भोळा पण चतुरातला भोळा आहे. भोळ्याचे दोन प्रकार पडतात. पहिला भोळा जो कमी घेऊन जास्त देतो तो पहिला भोळा आणि दुसरा भोळा जो भक्ताच्या प्रेमापोटी त्याचं वाटेल ते काम करतो दुसरा भोळा. पहिला भोळा जो पुतना मावशीचं दूध पिला. किती पिला हो? 1 लिटर 2 लिटर 3 लिटर मग 2-3 घोटच पिला पण त्याच्या मोबदल्यात काय दिलं ते महत्वाचं आहे. तू वासन कादिकाचे निमाने सायुज्य सोरसू दिला सुपुतने विषाचे ते स्तन पाने मारू आले. नाही का सनकादिकाच्या योग्यतेचा मोक्ष प्राप्त करून दिला हा पहिला भोळा. आणि दुसरा भोळा ज्यानं सुदाम देवाचे पोहे खाल्ले. किती खाल्ले हो? 2-3 किलो मुठ भरच खाल्ले पण त्याच्या मोबदल्यात काय दिलं ते महत्वाचं आहे. तुमच्याकडच्या महिला मंडळ हुशार आहेत पण पुरुष मंडळ नुसते टू 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 पाहत. किती खाल्ले? मुठ भरच खाल्ले पण त्याच्या मोबदल्यात काय दिलं ते महत्वाचं आहे. ज्या दिवशी कळालं की कृष्ण भगवान परमात्मा द्वारिकेचा राजा झाला सुदामजीचा आनंद गगनात मावेना. नाचू लागले डोलू लागले. जो भेटेल त्याला सांगू लागले अहो तुम्ही काय ऐकलं का? अहो तुम्ही काय ऐकलं का? माझा बालमित्र कृष्ण भगवान परमात्मा द्वारिकेचा राजा झाला. राजा गडानो राजा गिरे झाला. गडानो राजा गिरे झाला. गड्यानो राजा की रे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. जो भेटेल त्याला सांगू लागले अहो तुम्ही काय ऐकलं का? माझा बालमित्र कृष्ण भगवान परमात्मा द्वारिकेचा राजा झाले. नाचत 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 सुदामजी आपल्या घरी येतात आणि घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला म्हणतात अगं तू काय ऐकलं का? माझा बालमित्र कृष्ण भगवान परमात्मा द्वारिकेचा राजा झाला. पण तिला काही फरकच नाही कारण काही काही नमुनेच असे असतात. विनोद केला तरी तसेच आणि गंभीर विषय सांगितला तरी तसे. बोल बेबी क्यों रोती है? बोले क्या करू सूरत ही ऐसी है. नाही का? ती म्हणते हो गप्प बसा. तुमचा मित्र काय तर म्हणे द्वारिकेचा राजा आणि तुमच्या घरात खायला अन्नाचा कण नाही. पण तिला एक आयडिया सुचते कारण महिला मंडळ आयडिया करायला फार महिला मंडळ आयडिया करायला फार हुशार. ती म्हणते ऐका ना तुमचा मी इकडं कसं हसू आलं पाहिलं का माझा बघ. त्या ठिकाणी महिला मंडळ ती म्हणते का हो तुमचा मित्र द्वारिकेचा राजा आहे ना तुम्ही तुमच्या त्या मित्राकडे जा आणि आपल्या करता काहीतरी मागून आणा. सुदामजी स्पष्ट नकार देत आहेत मी जाणार नाही.
सुदामजीची पत्नी म्हणते हो जा ना, त्या द्वारिकेच्या राजानं तुम्हाला काही दिलं नाही तर मागं तर येऊ देईल ना, जा. पण सुदामजी म्हणतायत मी जाणार नाही. सुदामजी आपल्या पत्नीला एक सुंदर नीती शिकवतात. सुदामजी म्हणतात अगं आपला मित्र कितीही मोठा असला तरी आपण आपल्या त्या मित्राकडे आपले हे हात पसरू नये, कारण हे हात पसरल्यानं मित्र प्रेम हे संपतं आणि मित्र प्रेम हे निरपेक्ष असलं पाहिजे. सुंदर नीती शिकवतात. पण सुदामजीची पत्नी काय ती नीती मान्य करायला तयार नाही. ती म्हणते तुम्हाला जावंच लागेल, गेलंच पाहिजे. सुदामजी म्हणतात जाण्याकरता तयार होतात आणि आपल्या पत्नीला एक सांगतात अगं माणसानं 3 ठिकाणी जाताना कधी रिकाम्या हातानं जाऊ नये. देवाकडे जाताना, गुरुकडे जाताना आणि साधूकडे जाताना माणसानं कधीच रिकाम्या हातानं जायचं. त्याच्यामुळे कीर्तन झाल्यावर कोणी इथं रिकाम्या हाताने यायचं? हा, विनोदाचा भाग सोडून द्या. पण माणसानं 3 ठिकाणी जाताना कधीच रिकाम्या हातानं जाऊ नये. देवाकडं, गुरुकडं आणि साधूकडं माणसानं कधीच रिकाम्या हातानं जायचं नाही. काय परिस्थिती त्या सुदामजीची. अहो घरामध्ये मुठभर पोहे नसावेत. 2-3 घरामध्ये मागून मुठभर पोहे त्या सुदामजीची पत्नी घेऊन येते आहे. अहो ते बांधण्याकरता घरामध्ये एखादं उपकरण सुद्धा नसावं. झोपडीमध्ये शोधाशोध सुरू झाली. एक जीर्ण झालेलं उपकरण सापडलं. सुदामजीनं त्या उपकरणाच्या कोपऱ्यामध्ये ते पोहे बांधले आणि भजन करत करत सुदामजी द्वारिकेला निघाले. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। आते हुए मुख में, आते हुए मुख में हरे कृष्ण हरे रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। गाते हुए मुख में, गाते हुए मुख में हरे कृष्ण हरे राम, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे भजन करत करत सुदामजी द्वारिकेला निघाले. काय भजन करतात सुदामजी. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते हुए मुख में, गाते हुए मुख में हरे कृष्ण हरे रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. नाही काय भजन करतात सुदामजी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे श्यामा हरे श्यामा 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 हरे हरे. भजन करत करत सुदामजी द्वारिकेला निघाले. काय परिस्थिती आहे. फटकं तुटकं धोतर आहे, शरीर क्रूश झालेलं आहे, पोट पाठीला चिगटलेलं आहे, केस अस्तव्यस्त आहेत, पायात चालण्याकरता त्राण नाही. मुक्काम दर मुक्काम करत सुदामजी द्वारिकेला निघालेत. पायात चालण्याकरता बूट नाही हो, चप्पल नाही हो, काटे घुसतायत. पण सुदामजी द्वारिकेला निघालेत आणि द्वारिकेमध्ये येऊन पोहोचल्याबरोबर जगाच्या मालकाच्या द्वारपालानं सुदामजीला अडवलं. कोण तुम्ही, कुठून आलात, कोण पाहिजे.
सुदामजी म्हणतात तुमचा जो द्वारिकेचा राजा आहे तो माझा बालपणीचा मित्र आहे. पण द्वारपाल विचार करतात कृष्ण भगवान परमात्मा काही तर म्हणे द्वारिकेचा राजा आणि ज्याच्या घरात खायला अन्नाचं कण नाही हा भिकारी भगवान परमात्म्याचा मित्र. कारण माणसाचं मित्रत्व होण्याकरता त्यांच्यामध्ये गुण रूप आवड किंवा व्यसन याच्यातली कोणती तरी गोष्ट सारखी असावी लागते तेव्हाच माणसाचं मित्रत्व होतं. द्वारपाल म्हणतात कृष्ण भगवान परमात्मा द्वारिकेचा राजा आणि भिकारी भगवान परमात्म्याचा मित्र. पण सुदामजी हात जोडतात विनंती करतात जाऊन फक्त तुमच्या राजाला एकच सूचना द्या की तुमचा बालमित्र सुदामा आलाय. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो मिलने सुदामा गरीब आ गया है हो. मिलने सुदामा गरीब आ गया. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा गरीब आ गया है. के पुतले बगल में दबाए लोटा और दोरी गले लटकाए. लोटा और दोरी गले में लगाए. तांदुल के पुतले बगल में दबाए लोटा और दोरी गले लटकाए. लोटा और दोरी गले से लगाए. पहुंच गए द्वारकापुर धामा मिलने सुदामा गरीब आ गया. अरे द्वारपाला कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा गरीब आ गया है. कि दर पे सुदामा गरीब आ अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहां से, भटकते भटकते न जाने कहां से तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो इधर पे सुदामा करीब आ गया है, कि दर पे सुदामा करीब आ गया है. भगवंताकडे द्वारपाल येतोय प्रभू कोणीतरी गरीब ब्राह्मण तुमच्या भेटी करता आलाय. अतिशय फाटकं तुटकं धोतर आहे, शरीर अतिशय कृश झालेलं आहे, पोट पाठीला चिगटलेलं आहे, केस आस्त व्यस्त आहेत, पायात चालण्याकरता त्राण नाही. मुक्काम तर मुक्काम करत द्वारिकेत आलाय आणि तो आपलं नाव सुदामा असं सांगतोय. ज्यावेळेला जगाच्या मालकानं द्वारपालाच्या मुखातून सुदामा हे शब्द ऐकले धावतच जातात भगवान परमात्मा आणि त्या सुदामजीला आलिंगन देतात. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत चमका कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ
बहुत ही अचंबा इधर पे सुदामा गरीबा गया. जगाचा मालक कृष्ण भगवान परमात्मा धावतच जातात आणि सुदामजीला आलिंगन देतात. आलिंगन दिलं जातं सुदामजीला. भगवंताच्या सर्व राण्या त्या ठिकाणी रुक्मिणी माता सुद्धा जगाच्या मालकाकडे आश्चर्यानं पाहू लागते. एका गरीब ब्राह्मणाला सुदामजी विनंती करतायत. एका गरीब ब्राह्मणाला सुदामजी विनंती करतायत, आये सुदामजी पधारी आहे. जगाचा बाप कृष्ण भगवान परमात्मा विठाल 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 हा विठ्ठल 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 विठ्ठल. असो क्षमा असावी, म्हणजे माझा परिचय नाही म्हणून थोडंसं बरं का. या ठिकाणी आदरणीय भाऊसाहेब वागचौरे साहेब या ठिकाणी आवर्जून आपल्या कार्यक्रमाला भेट देण्याकरता उपस्थित झालेले आहेत. एकदा जोरदार टाळी वाजवा आणि साहेबांचं स्वागत करा. साहेबांना कोटी कोटी धन्यवाद. आपल्या वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी धार्मिक कार्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात. माजी खासदार आहेत साहेब. पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांच्याबरोबर त्यांचे सर्वच सहकारी मंडळी सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. मुकुंद भाऊ सिनगर आहेत, शंकर भाऊ सिनगर आहेत, त्याचबरोबर बाळासाहेब भाऊ आहेत. सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. त्याचबरोबर कैवल्य महाराज सुद्धा या ठिकाणी गुरुजी उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल साहेबांनी या ठिकाणी आपल्या तालुक्यातील सर्वच महाराज मंडळींना गुणगौरव पुरस्कार त्या ठिकाणी पदार्पित केलेला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा साहेबांकरता जोरदार टाळी वाजवा. कोटी कोटी धन्यवाद. वारकरी संप्रदायातील मंडळीवर असणारं साहेबांचं प्रेम, त्याच्यातून त्यांनी सर्वांना गुणगौरव पुरस्कार जाहीर केला आणि त्या ठिकाणी समर्पित सुद्धा केलेला आहे. म्हणून कोटी कोटी धन्यवाद. काय चाललं होतं आपलं काय चाललं होतं? कीर्तन. बरं तरी कीर्तनच म्हटले. सुदामजी ज्यावेळेला जगाच्या मालकाच्या घरी येतात, जगाचा बाप कृष्ण भगवान परमात्मा एका गरीब ब्राह्मणाला विनंती करतात, आये सुदामजी पधारी आहे. आपल्या सुवर्ण सिंहासनावर त्या सुदामजीला बसवलं जातं. काय सुवर्ण सिंहासन आहे, सोन्याचं सिंहासन आहे, मखमलीची गादी आहे आणि पृथ्वीच्या मोलाचं एक 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 रत्न त्या गादीला जोडलेलं आहे. त्या सुवर्ण सिंहासनावर सुदामजीला बसवलं जातं. जगाचा बाप कृष्ण भगवान परमात्मा आपल्या स्वतःच्या आनंद अश्रूनं सुदामजीचे पाय धुतात. जगाच्या मालकाच्या सर्व राण्या सुदामजीचं दर्शन करतात आणि आता सुदामजी भगवान कृष्ण परमात्म्याला प्रश्न करतात, का रे सुदामा, वहिनीनं माझ्याकरता काही दिलं नाही का रे? एवढं मोठं वैभव पाहिलं आणि आपल्या फाटक्या तुटक्या उपरण्यातले पोहे देण्याची भावना सुदामजीची होत नाही. दादा, सुदामजी ती भावना आपल्या मनामध्ये दाबून ठेवतात, पण जगाचा मालक कृष्ण भगवान परमात्मा ती भावना ओळखतात आणि सुदामजीच्या हातातले ते पोहे हिसकावून घेतात. काय नवल आहे, ज्यावेळेला कृष्ण भगवान परमात्मा त्या सुदामजीच्या हातातले ते पोहे हिसकावून घेतात आणि त्या पोह्याचा पहिला घास खातात, सुदामजीचं अख्खं घर सोन्याचं होतं. काय नवल आहे, ज्यावेळेला कृष्ण भगवान परमात्मा पोह्याचा दुसरा घास खातात, सुदामजीची अख्खी गल्ली सोन्याची होते. अहो काय नवल आहे, ज्यावेळेला कृष्ण भगवान परमात्मा
त्या पोह्याचा तिसरा घास खातात सुदामजीचं अख्खं गाव सोन्याचं होते. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला मुठभर पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला गा नाही का. मुठभर पोह्यासाठी सोन्याचा गाव दिला हा झाला दुसरा बोळा विठ्ठल. आत्ताशी अभंगातला पहिला शब्द संपला. भोळा चालले ना पहाटेच्या 4 वाजेपर्यंत चाललं तर. दुसरा शब्द आहे भाविक. भाविक म्हणण्यामध्ये तो इतका भाविक आहे, इतका भाविक आहे. तर त्याच्या कीर्तनामध्ये देवानं पितांबर गळे त्या ठिकाणी त्या भगवान परमात्मानं माझ्या नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये पितांबर गळ्यापर्यंत नाचावं याच्या देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. हे नाचता नाचता हे नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता हे सावध हो देवाय से बोले कबीर. सावध होवी देवा ऐसे बोले कबीर. सावध होए देवाय से बोले कबीर. हे सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कीर्तन करे नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे, कीर्तन करे. नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये त्यानं पितांबर गळेपर्यंत नाचावं याच्यापेक्षा कोणतंच उदाहरण माझ्याकडे तरी भाविक पदाचं नाही. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर आणि सावध होई देवा ऐसे बोले कबीर. माझ्या कबीर महाराजांनी सावध करावं. त्याच्या पुढचं विशेषण आहे जुनाट. जुनाट जुनाटीचे नाणे बहुत काळाचे ठेवणे. आणि त्याच्या पुढचं विशेषण आहे चांगला. चांगल्या म्हणण्यामध्ये इतका चांगला, इतका चांगला, इतका चांगला की एकदा जर भक्ताच्या जीवनात आला तर भक्ताच्या जीवनातल्या चिंतेचं हरण, चिंतेचं निवारण, त्या ठिकाणी चिंता दूर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच तुकोबऱ्या अभंगाचं दुसरं चरण सांगतात. मनवून चिंता नाही आम्हाला, मनवून चिंता नाही आम्हाला. चिंता नाही आम्हाला, मनवून चिंता नाही आम्हाला. गर्भवास जन्म घेणे, नवगर्भवास जन्म घेणे, नवगर्भवास जन्म घेणे, नवगर्भवास जन्म घेणे. मनवून चिंता नाही आम्हाला, मनवून चिंता नाही संकल्पित वेळेत आपण अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ पाहिला. या ठिकाणी साहेबांचा सत्कार समारंभ होणार आहे. विठो वारुकमाई घेऊ अगोदर, नंतर साहेबांचा सत्कार होईल. त्याच्यानंतर आपली राहिलेले 2 चरण आपण सोडणार आहोत बरं का. कुणी जागचं हालायचं अजिबात नाही. 2 मिनिटं भगवंताचं भजन. ज्याला ज्याला भगवंतानं 2-2 हात दिले त्यानं 2ही हात वरती करा आणि 2 मिनिटं भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करायचंय. फक्त हात वर करायला सांगले, भाकरी नाही थापायच्या सांगितल्या तुम्हाला. ताईट हात वरती घ्या. मी योग चहा पिऊन आता. ताईट हात वरती घ्या. जोरदार भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करायचंय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोलो नमः शिवाय, नमः शिवाय.
संकल्पित वेळेत अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ पाहिला. अभंगाच्या पहिल्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, माझा भगवान परमात्मा भोळा भाविक जुनाट आणि चांगला, भक्तिभावाने जसा बनवू तसा तो होतो, भक्ताच्या जीवनातल्या चिंता दूर करतो, हरण करतो, निवारण करतो. महाराज तुम्ही तर निश्चिंत आणि निर्भय आहात, मग या मृत्यू लोकात नेमकं काय करता? तुकोबारे म्हणतात, आलोय येतोय पुढे येणार आहे, भक्तीचा डांगोरा पिटलाय पिटतोय पुढे पिटणार आहे, सर्वकालीन सर्व सुखाचा उपभोग घेतला घेतो घेणार आहे. अभंगाचं 3रं चरण. पुढे जाऊन विचारलं, का हो महाराज तुम्हाला हे सर्व कसं शक्य होतं? तुकोबारा म्हणतात, भक्तीची परिसेवा होते, भक्ती टोकाला जाते, त्या योगानं देव माझा मी देवाचा, देवात्व माझ्यात कुठल्याही प्रकारचा विसंब उरत नाही. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येरा, नाही का? त्या ठिकाणी माझ्यात आणि देवात कुठल्याही प्रकारचा विसंब उरत नाही. संकल्पित वेळेत अभंगाच्या 4ही चरणाचा भावार्थ पाहिला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, तुम्हा जमलेल्या मायबाप शत्रुजनांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. जगता या मृत्यू लोकामध्ये ताईची सेवा करा, वडिलाची सेवा करा, श्रीपुण हत्या थांबवा. हिंदू म्हणून जगता तर आपल्या गोठ्यात एक तरी गावरान गाय आणि दारात तुळशी वृंदावन बांधायला विसरू नका. जगताना मृत्यू लोकामध्ये त्या गो आईची सेवा करायला विसरू नका. सांगू तुम्हाला, आपल्या दारात एक तरी गावरान गाय पाळा. पाळलेली गावरान गाय कधी कसायाला विकू नका दादा, कधीच विकू नका. का हो, तुम्ही जर तुमच्या दारातली गावरान गाय कसायाला विकत असाल तर ऐकून जा. सांगू तुम्हाला, कोणीतरी विचारलं त्या कसायाला, का हो तुमच्या दारातली गावरान गाय, आमच्या दारातली गावरान गाय तुम्ही घेऊन जाता, काय करता या गायी बरोबर? तर त्या कसाईनं दिलेलं उत्तर आहे. तो कसाई म्हणतो, ज्यावेळेला ही गायी आई ती गाय कत्तलखान्यात नेली जाते ना दादा, त्यावेळेला पाण्याला उकळी आणली जाते. गरम उकळी आलेलं पाणी जिवंत गायी आईच्या अंगावरती ओतलं जातं. उकळी आलेलं पाणी, सांगू गरम पाण्याचा एखादा थेंब तुमच्या माझ्या अंगावर पडू द्या, जीवाची लाही लाही झाल्याशिवाय राहत नाही. पाण्याला उकळी आणल्या जाते आणि गरम उकळी आलेलं पाणी जिवंत गायी आईच्या अंगावरती ओतलं जातं आणि जिवंतपणीच तिच्या अंगावरचं कातडं ओढून खेचून काढल्या जातं. का हो, विचारलं, जिवंतपणीच तिच्या अंगावरचं कातडं ओढता? समोरून आलेलं उत्तर आहे, ज्यावेळेला ही गाय मरत असते, मेल्यानंतर जर तिच्या अंगावरचं कातडं ओढलं तर त्याला मांस चिटकून येतं, म्हणून जिवंतपणीच तिच्या अंगावरचं कातडं ओढून खेचून काढल्या जातं. आणि सांगू तुम्हाला, त्या गायी आईच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत असतात आणि ती गायी आई ज्यानं तिला कसायला विकलं त्या मालकाला प्रश्न विचारत असते, का रे लेका, अरे काय गुन्हा केला होता रे मी तुझा, तू मला कसायला विकून टाकलं? अरे काय गुन्हा केला होता मी तुझा? तुझ्या पत्नीला दूध नव्हतं
तर माझ्या दुधावर तुझी मुलं तू मोठी केली आणि मलाच तू कसायला विकून टाकलं. शाप देते दादा ती गाई आई आपल्याला, शाप देते. सांगू, दारात मरू द्या. लोक गाय म्हातारी झाली म्हणून कसायला विकून टाकतात. दारात मरू द्या, तुम्हाला पुण्य लागेल. पण ज्या दिवशी ती गाई आई तुम्ही कसायाच्या ताब्यात द्याल, पापाचे भागीदार आणि गोहत्याचे भागीदार तुम्ही झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून हात जोडून विनंती आहे, दारातली गावरान गाय जपा, कधी तिला कसायला विकू नका. म्हातारी झाली म्हणून कसायला विकू नका. दारात मरू द्या, पुण्य लागेल. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित, तुम्हाला जमलेल्या मायबाप शत्रुजनांच्या चरणी समर्पित. या ठिकाणी गायनाकरता वादनाकरता सुंदर गायक वादक मंडळी उपस्थित आहेत, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये आपल्या गायनाच्या बाबतीमध्ये ज्यांनी ठसा उमटवला, असं आपल्या गावचंच भूषण आमचे आदरणीय हरिभक्तपरायण निळोबा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या कीर्तन सेवेकरता. एकदा जोरदार टाळी वाजवा, महाराजांचं स्वागत करा. त्याचबरोबर ज्यांनी गायनाकरता सुंदर साथ दिली असे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य दीपक महाराज मोहन, तेही आवर्जून उपस्थित राहिले, कीर्तनाची शोभा वाढवली, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर आमचे आदरणीय हरिभक्तपरायण आकाश महाराज आव्हाड, तेही आवर्जून उपस्थित राहिले, कीर्तनाची शोभा वाढवली, त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांच्या शिक्षण संस्थेतील इथं विद्यार्थी मंडळ आहेत असे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य आमचे दीपकजी महाराज ढोकळे, त्यांच्या संस्थेतील हे काही विद्यार्थी मंडळ, तसेच ज्यांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी आध्यात्मिक बाल संस्कार शिबिर आमचे आदरणीय हरिभक्तपरायण धीरज महाराज कुरे, तेही आवर्जून उपस्थित आहेत, ज्यांनी मृदंगाची साथ दिली आणि येथील लहान लहान बाल गोपाळांना मृदंगाचं शिक्षण देण्याचं काम महाराज करतात. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर इकडचे महाराज, काय तुमचं नाव? गौरव महाराज, आमच्या दीपक महाराजांच्या संस्थेतीलच आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. पेटी वाजवण्याकरता ज्या काकांनी साथ दिली त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला अशी साऊंड सिस्टीम, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि विशेषतः ज्यांनी गायनाकरता सुंदर साथ दिली असे माझे पतिराज आदरणीय हरिभक्तपरायण नकुलजी महाराज जाधव, त्यांनाही डबल कोटी कोटी धन्यवाद. सुंदर साथ दिली त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी मडी आणि तुम्ही मला इथपर्यंत बोलवलं, कीर्तनाची सेवा करण्याची संधी दिली. आता संपूर्ण सर्व परिचयाची माणसं आहेत, पण सर्वांचं नाव घेणं काही ज्ञात नाही. तुम्ही सर्वच मंडळी कीर्तनाकरता उपस्थित राहिलात, कीर्तनाची शोभा वाढवली, त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, तुम्हा जमलेल्या मायबाप शत्रुजनांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी, माझ्या पतिराजाच्या चरणी समर्पित. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठाल जय जय. क्षमा पराध